छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाताची जाऊ, बेटी झाशी नाही तुम्ही असे ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना आणि स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, न्यायप्रिय अशा राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता अहिल्यादेवी होळकर, रमाई आंबेडकर, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना शेवटपर्यंत साथ दिली, अशा या सर्व सन्माननीय आणि स्त्रियांना आणि त्यांच्या कार्याला माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. स्त्री एक बहीण असते, माता असते, बायको असते, मुलगी असते. ती प्रत्येक कार्यात सक्षम असते, प्रत्येक कार्य ती पार पाडत असते. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले, बाहेर समाजात स्वातंत्र्य मिळाले, स्त्रियांना हक्क मिळाले, अधिकार मिळाले, परंतु घरामध्ये स्वातंत्र्य मिळाले का? नाही मिळाले घरामध्ये स्वातंत्र्य, असं मला तरी वाटते. कारण घरातील सर्व कामे करूनच तिला बाहेर पडायला लागते. एक दिवस म्हटलं मला कंटाळा आला बाबा, मी नाही स्वयंपाक करणार असं म्हटलं तर चालेल का? लगेच घरात भांडणं, कटकटी सुरू होती. स्त्री एक शक्ती आहे. आकाशी झेप घेणारी पक्षी तू, आकाशी झेप घेणारी पक्षी तू, सक्षम कर्तव्यदक्ष गृहिणी तू, प्रसंगी कडाडणारी सौदामिनी तू, शत्रूला दूर जाणारी रणरागिणी तू, स्त्रियांनी निर्भय बनले पाहिजे. आजच्या समाजात बघा किती आपले स्त्रियांना म्हणजे बाहेर अत्याचार होतात, स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार खूप होतात. तर प्रत्येक स्त्रीने सक्षम बनले पाहिजे, निडर बनले पाहिजे. आलेल्या प्रत्येक संकटाशी सामना केला पाहिजे. स्त्री एक शक्ती आहे.